रोजच्या वापरात उपयोगी पडतील अशा एकापेक्षा एक किचन टिप्स. गोड बुंदी, बर्फीचे लाडू तुकडे, उरल्यास दूध व ब्रेड घालून खीर किंवा पुडिंग बनवावे. श्रीखंड फसफसू नये म्हणून चक्का फेसावा व साखरेत साखर भिजेल एवढे दूध घालून साखर अर्धवट विरघळली की फेसलेला चक्का घालावा व कालवावे. आंब्याचा रस, श्रीखंड आंबट असल्यास त्यात थोडा खाण्याचा सोडा दुधात विरघळून घालावा. सर्व आंबटपणा निघून जातो. आंबट पदार्थात खूप साखर घातल्यास चव वेगळी लागते. गुलाबजाम हमखास चांगले होण्याकरिता खवा मळताना त्यात अर्धी वाटी पनीर मिसळावे. पनीरमुळे पाक आतपर्यंत शिरतो आणि गुलाबजामुन हलके लागतात. मेंदूवडे करताना वड्याचे पीठ पातळ झाल्यास त्यात बारीक रवा मिसळावा. वडे कुरकुरीत होतात. कोणत्याही प्रकारची धिरडी करताना कांदा कापून घालण्याऐवजी किसून घालावा. त्यामुळे धिरडी छान व कुरकुरीत होतात. ताक आंबट होऊ नये म्हणून त्यात भरपूर पाणी घालून ठेवावे. वाढायच्या वेळी वरचे पाणी ओतून द्यावे आणि ताक आंबट होत नाही. छोले करण्यासाठी चणे रात्री भिजत घालण्यापूर्वी त्या पाण्यात सोडा घालण्याऐवजी 4-5 वेळा तुरटी फिरवावी. सकाळी चणे उपसून नेहमीप्रमाणे कुकरमध्ये शिजवावे म्हणजे चणे चांगले मऊ होतात. ताकाची कढी केल्यावर कधी फाटल्यासारखी वाटते तेव्हा 15-20 शेंगदाण्याची मिक्सरमध्ये पेस्ट करून ताकात मिसळावी. नंतर कढी करावी. असे केल्यास कढी फाटत नाही. पहिली उकळी आली की लगेच गॅस बंद करायचा. काही भाज्या चिरल्यानंतर हाताला काळे डाग पडतात व ते लवकर जात नाहीत. भाजी चिरण्यापूर्वी हाताला व्हिनेगर चोळावे. काम झाल्यावर कोमट पाण्यात हात धुवून घ्यावे. कोबी शिजवून खाण्यापेक्षा कच्चा खावा. कॅल्शियम भरपूर मिळते. कोबी किसून कोथिंबीर करावी, छान लागते. पेपर डोशाचे मिश्रण मिक्सरमधून काढताना त्यात एक मध्यम आकाराचा कांदा चिरून घ्यावा व अर्धी वाटी दुधामध्ये थोडे बेसन कालवून त्यात मिसळावे. नंतर पीठ आंबवण्यास ठेवावे. त्यामुळे डोसा एकदम पातळ व कुरकुरीत होतो व तव्याला अजिबात चिटकत नाही. इडली उरल्यावर कुस्करून त्याचा आपण नेहमी रव्याचा उपमा बनवतो त्याचप्रमाणे उपमा बनवावा, चांगला होतो. डोसे कुरकुरीत हवे असतील तर तांदूळ व उडीद डाळ 4 प्रमाणात घ्यावी तर मऊ डोशासाठी प्रमाण 3.1 असे असावे. पुलाव, जिरे राईस किंवा मोकळा भात करायचा असल्यास कुकरमध्ये 1.5 पट पाणी घालून फक्त 2 शिट्ट्या कराव्यात. भात फडफडीत होतो. एखादी भाजी किंवा उसळ करताना मसाले डायरेक्ट फोडणी टाकल्याने चांगला स्वाद येतो पण पुष्कळदा मसाले करपतात. म्हणून 1 चमचाभर तेलात मसाला चोळून मग ते फोडणीस घालावे तर मसाले करपत नाहीत आणि त्याचा स्वादही पदार्थात उतरतो. कोबीची भाजी उरली असल्यास तिला बेसन घालून परतून घ्या आणि गव्हाची कणिक मळून हे सारण स्टफ करा. गरमागरम स्टफ पराठे बनवून चटणी किंवा सॉस बरोबर खा. दररोज एकसारखी आमटी खाऊन कंटाळा आला असेल तर त्यात 5-6 पालकांची पाने चिरून घाला. आमटीला वेगळी चव येईल. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.